बाळानं आता मी तुरीची डाळ टाकली सकाळची शिजाया. ही चांगली डाळ शिजली तुरीची. हे जी आमटी लय भारी होती. बाळानं हे जात्यावरच मी भरडली डाळ केलेली तुरीची. बघा कसली गाढ शिजली हाय का. कालवणाला आता फोडणी देते. बघा कसली शिजली हाय का. आता गरम पाणी ठेवते त्याला म्हणजे चवदार लागतं. बाळानं मिठण लसूण रगडून घेते म्हणजे खमंग लागतं. तेल ओतून घेते. बाळानं लसूण टाकून घेते. बघा बाळानं मी उकळात कुटलेली चटणीला कसला कलर आला. सोनजिरी ओवा टाकून बघा किती खमंग चटणी चवदार लागते घरी कुठल्या. डाळ टाकून घे. आता गरम पाणी ओतून घेते. आता ह्याला उकळी यायला लागली. बघा किती भारी आमटी लागते. आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. आता बाळानं मीठ टाकून घेते. बाळानं बघा कसली तरी आली. चटणीच कालव नाही पण किती खमंग लागते. अरे थोडं जर राहिले आणखीन बाई थोडं राहिले. आणखीन बाई आमटी वाढली भाकरी वाढल्या कांदा दिलाय पण लोणचं नाही दिलं. माठातलं काढून देते लगेच पाहिजे. दोन्ही द्या. हलवून देते व्यवस्थित. बघा बाळानं कसं मुरलाय हाय का. बाळांनो या देवाला आजोबा बोलतात रामकृष्ण हरी. आणखीन बाई जसं लोणचं मुरल तसं तसं फार फार खायला गोड लागते. बाळानं मालकाला खूप आवडलंय लोणचं. तुम्ही केव्हा ऑर्डर करता. कारण आपल्याकडे 2 प्रकारचं लोणचं आहे. गोड बी आहे आणि आंबट बी आहे. बाळानं तुम्हाला हे नंबर दिसतोय ना. तुम्ही मेसेज नाही तर कॉल करा. बाळांनो लवकर लवकर ऑर्डर करा.